मॅम, बऱ्याचदा बातम्या वगैरे येत असतात की घरगुती हिंसाचार म्हणजे नवऱ्याकडून बायकोला मारहाण वगैरे होतं, तर या कारणामुळे घटस्फोट होतात, तर तशा केसेस तुमच्याकडे आल्या? हा, त्या पण म्हणजे सर्रास आहे. म्हणजे आता मी कालच एक माझ्याकडे क्लायंट आले होते. ती महिला तर बाय प्रोफेशन पोलीस आहे. आता आपण जर कॉमनली विचार केला तर आपण काय म्हणतो, जी महिला वकील असेल, जी महिला पोलीस असेल, हे त्यांचं तर घरात त्या सगळ्यांना डॉमिनेट करत असेल. म्हणजे ही बेसिक कॉन्सेप्ट आहे, त्याला काही म्हणू शकत नाही. आपण म्हणणार नाही की असं होऊ शकत नाही. पण त्या महिलेला मला तिचं दुःख सांगताना ती मला म्हणाली, मॅडम मी बाहेर केसेस हँडल करते आणि माझ्या घरात माझा नवरा मला मारतोय, माझी सासू मला मारते आणि मी पोलीस आहे. मी तिला म्हटलं 498 रजिस्टर कर, ते गरजेचं आहे, कारण की पैशासाठीच तिला ती मारहाण चालली होती. ती म्हणली, मॅम मी तिथंच पोलीस स्टेशनला कामाला आहे आणि माझ्याच पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट करणं म्हणजे माझा किती मोठा कमीपणा आहे. आणि हे त्यांना माहिती आहे, त्याचा ते गैरफायदा घेतात. म्हणजे काही लोक, म्हणजे आपण जरी आता किती म्हणलो समाज प्रोग्रेसिव्ह झालाय, काय झालेला आहे, तर आजही अशा घटना आहेत की ज्या करिअर करणाऱ्या महिला आहेत, त्यांना त्यांच्या रिस्पेक्टची काळजी आहे म्हणून त्या कंप्लेंट रेज होत नाहीयेत. आणि लोकांचा जो हव्यास आहे पैसे उकळण्याचा, मुलीकडे फक्त एक ऍसेट म्हणजे नुसतं तिच्याकडून काहीतरी मिळलं पाहिजे, हे करण्यासाठी लोक ह्या खालच्या थरावर जातात. आणि ह्याचं प्रमाण खरं आहे. फक्त एवढंच आहे की सम एक्सटेंट ज्यांच्यासोबत हा जेन्युन होतो घटना ही, त्यांना ती पोचवता येत नाही किंवा रेज करता येत नाही बिकॉज ऑफ देअर सर्कमस्टान्सेस. आणि वाईस वर्सा ज्यांच्याकडे तसं काही नसतं, फक्त कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी वगैरे खोट्या कंप्लेंटेड सुद्धा होतात. असा NCRBचा पण बराच रिपोर्ट आहे की कौटुंबिक ज्या केसेस आहेत, मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये शिक्षा होत नाही, सेटलच होतात बिकॉज ऑफ दिस की त्यांना जे त्यांच्या फायनान्शियल गोष्टी कंप्लीट करायच्या असतात त्याच्यासाठी ह्या केसेस होतात. मॅडम, घटस्फोटासाठी हुंडा हा एक मेजर कारण ठरतो. तसं पाहिलं तर अलीकडे हुंडा विरोधी कायदा पण आहे, पण तरीही अलीकडे हुंड्यावरून घटस्फोटाच्या केसेस म्हणजे त्यामध्ये प्रमाण कमी झालंय का, काय वाटतं तुम्हाला? जे अगेन मी तुम्हाला आधी जे एक्झाम्पल दिलं की पूर्वी हुंडा हा तोंडाने म्हटला जायचा की आम्हाला लग्नात हुंडा हवाय, सम एक्सटेंट त्याची जागा आता गिफ्ट्सनी घेतलेली आहे. म्हणजे न बोलताही बऱ्याच गोष्टी मागितल्या जातात. कधी कधी असंही म्हटलं जातं की मग मुलीच्या संसारासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट डिमांड नाहीये, पण इनडायरेक्ट डिमांड आहे. आता समवेअर असंही असतं की अजूनही आपल्या काळात आपल्या लोकांमध्ये किंवा कस्टम आहेच की मुलीला आपण खाली हात पाठवत नाही. मग कधी कधी त्यांची स्वतःची पण त्याच्यात हे असतात की बाबा आपण आमच्या मुलीला देऊया, पण तेही एक एक्सटेंट ठीक आहे, पण समोरच्याच्या अपेक्षाही वाढतात. जेव्हा ते म्हणतात हे पाहिजे नाही, मुलाला फ्लॅट घ्यायला पैसे द्या, गाडी घ्यायला पैसे द्या, तर ते आहे. फक्त आता मागायची पद्धत बदलली आहे असं मला वाटतं. त्यामुळे हुंडा पूर्णच नाहीसा झालेला आहे असं मला वाटत नाही. ओके मॅम, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की काही प्रमाणात कसं होतं की नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला किंवा त्याच्या घरातल्यांच्या वागण्याला इतकी वैतागते की मुद्दाम नवऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा नवरा मुद्दाम त्याच्या बायकोला त्रास देण्यासाठी घटस्फोटाची भीती घालतो. मग अशा वेळी घटस्फोटाच्या खोट्या केसेस कोर्टात दाखल करता येतात का, म्हणजे होतात का? ऍक्च्युली काय झालेलं आहे, आत्ताचा जो आपला कायदा आहे तर कायद्यामध्ये महिलांना जर कुठला त्रास झाला तर महिलांना केसेस दाखल करण्याच्या बऱ्याचशा मुभा आहेत. जसं की कौटुंबिक हिंसाचाराची केस आहे, त्याच्यानंतर तिला जर तिच्या पालन पोषणाला कशाची गरज असेल तर तिला मेंटेनन्स ती फाईल करू शकते. तिला जर क्रुएल्टी झाली असेल तर ती 498 दाखल करू शकते. वाईस वर्सा पुरुषांकडे फक्त एकच हत्यार आहे, ते आता सध्या डायव्होर्सचं. अच्छा, त्यामुळं मग ते वापरून बाबा मी तुला सोडूनच देईल ही भीती जी स्त्रीला दाखवायची असते ते ह्याच थ्रू दाखवू शकतात की जर आता तू केसेस केल्यात, मला तुझ्या सोबत राहायचं नाही. आणि एखाद्या स्त्रीला घटस्फोटित म्हणून घेण्यासाठी खूप त्रासदायक असतं, कारण की तिचं सोशल स्ट्रक्चर असं असतं की तिचं काय, तिला दुःख झालं हे लोक विसरून जातात. आणि मग त्या घटस्फोटावर जास्त चर्चा होते की तू घटस्फोटित होती, तुला असं होईल, भविष्यात असं होईल. इव्हन जेव्हा आमच्याकडे केसेस येतात, कमी वयाच्या मुली असतात, आम्ही त्यांना 10 वेळा विचारतो, आर यू शुअर तुला घटस्फोट मिळाला तर चालेल का? कारण की हे खूप मोठं इम्पॅक्ट आयुष्यात होणार आहे. म्हणजे बोलायला सोपं आहे, कागदांवर सह्या केल्या, हे केल्या, पण आपण मोस्ट ऑफ दी क्राऊड जो आपला आहे, आपलं कस्टम आहे, आपल्यासाठी मॅरेज इज नॉट ओनली कॉन्ट्रॅक्ट.
आपल्यासाठी ते जन्मोजन्मीचं नातं आहे. आपले कुटुंब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात, आपल्या भावना इन्व्हॉल्व्ह झाल्या असतात. ते एकदा एका कागदाच्या पेपरनी जरी कायदेशीररित्या तुटलं तरी बाकीच्या गोष्टींसाठी नाहीये. पुढे भविष्यात पण आपल्याकडे अजूनही स्त्रियांना जर घटस्फोटीत म्हणलं तर एक अपमानास्पद फिलिंग येतं. त्यामुळे हे हत्यार पुरुष वापरतात की मी हिला सोडून देईल, हिला मी नांदवणार नाही, असं आहे. मॅडम, आता तुम्ही बोलताना म्हणालात की एक असा कायदा आहे ज्यामध्ये महिला घटस्फोट न घेता सुद्धा तिच्या नवऱ्याकडून त्यांच्या डेली यूज साठी पैसे घेऊ शकतात. तर मग त्या कायद्याबद्दल थोडं सांगा. कायदा म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचा जो आहे कायदा, की तिला जर तिच्या कुटुंब म्हणजे सासरच्यांनी कुठला त्रास दिला असेल काय, तर ती त्यांच्या विरुद्ध केस दाखल करू शकते. परंतु सदर केस दाखल केल्यानंतर तिला तिच्या काही बेसिक नीड्सची गरज असते, किंवा ती वेगळीकडे राहत असेल तर रेंटेड हाऊसमध्ये त्याचे पैसे द्यायचे असतात, किंवा मुलांचे पैसे, किंवा तिला तिच्या ज्या लाईव्हलीहूडच्या ज्या काही गोष्टी आहेत, मग चहा पाणी आलं, जेवण आलं, मग त्या गरजा कोण भागवणार? कारण की ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यावर मानसिक तणाव असतो. आणि ती तिच्या कुटुंबामुळे म्हणा, किंवा तिचं शिक्षण तेवढं नसेल किंवा जॉबला नसेल, ती तिची जर बेसिक नीड्स पूर्ण करू शकत नसेल तर तिला कायद्याने प्रोव्हिजन दिलेली आहे की ती तिच्या नवऱ्याकडून तिचा तो जो काही बेसिक नीड्सचा जो खर्च आहे ती मागू शकते. तर ती मुभा दिलेली आहे. प्लस जर म्हणजे तिला केसेस नसेल करे, म्हणजे तिच्या हिंसाचार नसेल झाला पण नवरा वगैरे तिला बघत नसेल काय, तर ती तसंही मेंटेनन्सचं फक्त ऍप्लिकेशन दाखल करू शकते. असं काय म्हणजे घटस्फोट न घेता करू शकते. आपलं एक बेसिक फ्रेज म्हणतो ना आपण तसे, की बायको ही नवऱ्याची जबाबदारी आहे. त्यामुळं ते तुम्ही डिवोर्समध्ये असो किंवा जोपर्यंत तिच्याकडे बायकोचं स्टेटस आहे, नवऱ्याने तिला सांभाळलं पाहिजे, असं आपला कायदा आपल्याला सांगतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, आता तुम्ही मला प्रश्न नाही विचारला पण मी ऍडव्हान्स सांगते की असं नाहीये की फक्त स्त्रियांनाच मेंटेनन्स मिळतो. जर तुम्ही हिंदू मॅरेज ऍक्ट बघितला तर त्याच्यामध्ये पण अशी तरतूद आहे की जर नवरा स्वतःचे जे गरजा आहेत भागू शकला नाही ड्युरिंग द प्रोसिडिंग, आणि त्याची बायको जर ती कमवती असेल आणि ती त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तिचंही तेवढंच कर्तव्य नवऱ्याला मेंटेन करणं, तर त्याच्यात नवराही मेंटेनन्स मागू शकतो. म्हणजे पोटगी मागू शकतो. तर आजच्या या व्हिडिओत ॲडव्होकेट अर्चना भैरवकर गायकवाड यांनी आपल्याला घटस्फोट म्हणजे काय, त्याची प्रक्रिया, त्यातील कायदेशीर बाबी यांबद्दलची खूप चांगली माहिती अतिशय सोप्या शब्दात दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा आणि याला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.